तो अवतार आहे, स्वतंत्रता नाही त्या अवतारात. तुम्हाला माहित आहे का, सून किती जरी शिकलेली असेल तर सासू अंगठे बहादर जरी असेल पण आरकट असल्यावर संकाच्या चाव्या सुनाकडे देत नाही, कारण ती आरकट असती सासू. सुनेला कळतंय आपल्या हाताने केलेलं काम चुकीचं आहे, पण शेवटी ती सासू आहे. 8व्या अवतारातले मालक म्हणजे सासू आहेत, 7व्या अवतारातले मालक म्हणजे सून आहेत. सून 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 सासायचं माहित असेल तुम्हाला. माझ्या काऊन बोलता होय माणसं, कशाला बोलता? ऐका, जे आता येतील त्यांना बाहेर बसू द्या. उशिरा येणारे सगळ्या लग्नाचा पण नाश करून टाकतील. करा बंद ते शटर, लावून घ्या ते वडा, ते वडा घ्या ओढून. ते जे अगोदर बसलेत ना वाघिंशापासून त्याला कुत्र विचारित नाही, आणि शेवटच्या मंगलाष्टकाला येतो एखादा फुसफुसे, त्याच्या टायमाला आमचे देवबाप्पा पण तिकडे पाहते. त्याची इच्छा नसती देवबाप्पाची, पण हे येतून आहे त्या टायमाला विडाला विडाला. माझ्या लहानपणी फारसे काही पैसे नव्हते बायकांकडे, पण बायकाच्या गळ्यात एक करदुडा असायचा आणि त्या करदुड्याला काळी किल्ली असायची, ती काळ्या कुरकुट सांदकाची किल्ली. पण मेल्यावर सासूच्या गळ्यातली किल्ली सून घेत होती. तोरक म्हातारी सुनाच्या हातात देतच नव्हती किल्ली. इतकं संकट भरलेलं पिस, चोळ्या, लुगडे, संदक जर लागणं गेला ना तर म्हातारी त्याच्यावर बसत होती, आणि बसल्या मग त्याचा कोंडा लाईत होती, पण सुनाच्या हातात किल्ली देतच नव्हती. आणि म्हातारी मेल्यावर सुनानं किल्ली घेतली, आंघोळीला काढ्या संदक उघडा तर पिसायच्या घड्या पाड्या. लय दिवसाचे पिस होते ना ते त्याच्या ठुल्यामुळं साड्या फाटल्या आणि पिस फाटल्या, पण देत नाही सासू. स्वतंत्र आहे ती, तिच्या मनाची मालकी आहे. 8व्या अवतारातला मुक्त अवतार आहे, स्वतंत्र आहे, सासू सारखा आहे. 7व्या अवतारातला अवतार मात्र सुनेसारखा आहे. एका साधूच्या हातात होता बापू तो. संकन घ्यायचा. बोलीला वाल्मिक तैशेची करीन, वरतो निदावीन म्हणे नामा किंवा नामा म्हणे. नामदेवराय म्हणतात 7वा अवतार हा महर्षींच्या ताब्यातला आहे, एका साधूच्या ताब्यातला आहे. रस्व दीर्घ इतकी सुद्धा चूक करता येत नाही, म्हणून त्या अवतारात केलेली कामं एका साधूनं सांगितली म्हणून केली, दबावापोटी केली असंही म्हणता येईल. याच्याकरता एकही काम नवलाच नाही. आणि 8व्या अवतारातली कामं नियतीला मान्य नसताना सुद्धा केली. 8व्या अवतारातली कामं वेदाला मान्य नसताना केली, शास्त्राला मान्य नसताना केली, पुराणाला मान्य नसताना केली. तरी पण एकाची हिंमत झाली नाही की 8व्या अवतारातली कामं चुकीची केली. अशी एकाच सगळ्यांना माहित आहे काम चुकलंय, पण खोटं म्हणण्याची हिंमत कोणाची झाली नाही. ही 8व्या अवतारातल्या मालकाची पावर, म्हणून त्याला नवल म्हणतात. विठाला सांगतो, तुम्ही जेवढा आशीर्वाद बाळूला देताल तेवढा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल. पवित्र अधिष्ठाने गावकऱ्यांना द्यावी तितके धन्यवाद. मी मागो येत होतो त्यावेळेला ही जागा रिकामी होती, भागवताला आलो त्यावेळेला रिकामी प्रशस्त जागा. पण यावेळेला पाहण्यात आलं किती मोठं दिव्य सुंदरशी वास्तू केली. एखाद्या लेकबाळीचं लग्न जर या मंडपात झालं तर या वास्तूला जर कोणी 4 आणे जरी दिले असतील तरी त्याला पंढरपूरच्या 100 वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होईल.
अशा वास्तू व्हायला पाहिजे. एक भंगिरे भेटलं मला आणि ते म्हणला कुठं मारुतीला पोरं व्हालेत, काय करायची वास्तू. अरे सुंबळ्या, मारुतीला पोरं होत नाहीत पण आपले पोरं कुठं बसवायचे रे भंगिऱ्या. हे आपल्याला बसायला वास्तू झाली. देवाचं नाव असतं सज्जनांनो, नाव असतं. हे सगळं आपल्याच फायद्याचं आहे. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना धन्यवाद देतोय, त्यांना प्रणाम सुद्धा करतोय. मला काही त्यांच्याकडून थोडं घ्यायचंय का, मला तुमच्या परिसरात उभं राहायचंय का तुमचे मतदान घ्यायचे, तर असं काही मला गरज नाही. मी चोंबाळतोय याच्याकरता, मी पंढरपुरातल्या आणि काशीतल्या मालकाच्या नावावर 2 टायमाच्या भाकरी खातो आणि त्या मालकाचा जयघोष करणारा वारकरी मारुतीराय आणि त्याचा दरबार मोठा तुम्ही करता. माझ्या विटेवरच्या मालकाला आनंद होतोय. मारुतीरायाचं अधिष्ठान मोठं केलं की, आणि ते तुम्ही गावकऱ्यांनी केलंय म्हणून तुम्हाला प्रणाम करतोय. विठाला विठाला. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने चातुर्मासाच्या परिसंगतेवर चालत असलेला हा जुनाट सप्ताह आहे, फार जुना. मला असं वाटतंय मी इथं येऊ नये 12-13 वर्षापूर्वी आलतो इथं, म्हणजे त्याच्या अगोदर पासून हा सप्ताह चालू आहे, खूप मोठा. 29 वर्ष झाले या परंपरेला. 12-36 म्हणजे अजून 7च वर्ष राहिले 3 तप व्हायला. इतका मोठी परंपरा. आणि या पावन परंपरेमध्ये प्रसादाचं, काल्याचं कीर्तन करण्याचा योग माझ्यासारख्या सर्वसामान्य अज्ञानी गिरगावकराला आलाय. मी खरं एवढा अभ्यासू नाही, एवढा वयस्कर सुद्धा नाही, तरी मला तुम्ही आमंत्रित केलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. गावात जेवढ्या आडनावाची असतील, गावातली भजनी मंडळी बऱ्यापैकी चांगली आहे, माझा सर्वांचा परिचय आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. पंचक्रोशीतून आलेली भजनी मंडळी, मृदंगाचार्य सगळ्यांना मनपूर्वक प्रणाम करतो. गावात बऱ्यापैकी हार घालायला सगळे आलेली कमिटी, नंतरही हार घातला. बारवकर संपर्क करत होते. विश्वस्तांच्या वतीनं, गावकऱ्यांच्या वतीनं, कमिटीच्या वतीनं त्यांनाही धन्यवाद. आपला अमूल्य वेळ खर्च करून तुम्ही 2 तासाकरता या सभा मंडपात बसलात नामचिंतन ऐकण्यासाठी. माझ्या आळंदीच्या मालकांचा निर्णय आहे की कथा कीर्तनातला श्रोता हा प्रत्यक्ष शंकर असतो आणि आळंदीतल्या मालकांच्या उकोक्तीनुसार तुम्हा बसलेल्या श्रोत्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. तुमच्यामुळं मी शोभून दिसतो. एक गायक मला म्हणला, रामबुवा आमच्यामुळं परमार्थ आहे. नाही. एक पकवाद्या म्हणला, मी लय पकवाद वाजितो म्हणून मायामुळं परमार्थ आहे. तू बी येड्यावानी करू नको सोंबळ्या. एक कीर्तनकार म्हणला, मी कीर्तन चांगलं करतो म्हणून मायामुळं परमार्थ आहे. तू बी काऊन उरफाटून घ्याला. गायकामुळं परमार्थ नाही, पक्वाद्यामुळं परमार्थ नाही, कीर्तनकारामुळं परमार्थ नाही, आपल्या तिघायला शोभा यांच्यामुळे. मला सांगा बरं, मन बरं मन येड्या बाबळीत पक्वाद वाजोबर एकटं वाजित का? सगळे राग रागिनी येते. म्हशी सांभाळताना मनभर मन रागते म्हणतंय का? मनभर मन गिरगावच्या बाळूला घरात कीर्तन सांग तू का? 5 कोटीचं दुकान आहे पण गिराईक नाही. काय किंमत आहे त्या वस्तूला? वक्त्याला किंमत श्रोत्यामुळे आहे. तुम्ही आमचे जसा दुकानदाराचा देव गिराईक असतो तसा वक्त्याचा देव श्रोता असतात. म्हणून तुमच्या चरणी प्रणाम. ज्ञानोबरायांनी तुम्हाला शंकर ही उपमा दिली. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, तुम्हाला प्रणाम. विठाला विठाला. सर्वांना प्रणाम करतो. बाहेरपैकी बऱ्यापैकी मंडळी बसलेली आहे. साऊंडमुळं, स्पीकरमुळं तुम्हाला आवाज येतोय. साऊंड सिस्टीम पण चांगली आहे. शक्यतो सभागृहात साऊंड सिस्टीम लावता येत नाही, तुम्हाला लावता आली. धन्यवाद. विठाला विठाला. 8व्या अवतारात ब्रह्मांडाच्या मालकाची नवल आहेत. अभंगाचा थोडासा त्रोटक अर्थ सांगतो तुम्हाला. अनंत ब्रह्मांडे उदरी. अनंत या शब्दाची व्याख्या संख्या नाही. कोटी, खर्व, निखर्व, अब्ज, शंख ही संख्या मोजता येणारी संख्या आहे. असंख्य. अनंत या शब्दाचा अर्थ संख्याच नाही.
एवढे ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहेत तो नंदाच्या घरी. हरी हा बालक नंदा घरी. हे नवल आहे, नवल आहे. पृथ्वी जेने तृप्त केली, पृथ्वीला जीव घालण्याची ताकद त्याच्या आहे. त्याच्या मनात आलं ना तर कोट्यावधी रुपये ज्याच्या सुटकेस मध्ये असताना संध्याकाळपर्यंत दाताचं पाणीच गळीत आहे. त्याला भाकर भेटूच देत नाही ते. त्याच्या फक्त मनात यावा, मनात यावा, मनात यावा. एवढी मोठी शक्ती त्याच्या हातात आहे. आणि त्याच्या मनात जर आलं तर ते कोणालाही जीव घालतंय. मी एकदा विहीर फोडणाऱ्या माणसासोबत गेलो. आमच्या गावात विहीर फोडायला 10-5 माणसं चांगले होते जुन्या काळात. आता हे ब्लास्टिंग हे आल्यामुळं आता काही माणसांची गरज पडत नाही. मी एकदा गेलो, 10-15 दिवस त्यांच्या सोबत डालगोल वाटायला गेलतो. सोपं काम. आणि मग डालग्यात त्यांनी 90 फुटाहून एक टोल टाकला. टोल दगड टाकला खालचा, 90 फुटावरचा एक दगड त्याच्यात त्या डालग्यात टाकला. आणि त्या डालग्यात टाकल्याच्या नंतर तो दगड आम्ही असा ओढीत 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 वरे घेतला. आणि ते डालगं लोटलं. लोटल्याबरोबर त्या डालग्यातून बसा विठाला विठाला, त्या डालग्यातून तो दगड जिथं खरपण टाकतो ना आपण करवलीकर, त्या मोठ्या ढेगलाव तो दगड पडला. तो दगड उनगळत खाली आला आणि एका दगडावर आपटाला आणि त्या दगडाचे 2 तुकडे झाले. 2 तुकडे झाल्याबरोबर 90 फुटाहून दगड निघला होता. त्याचे 2 तुकडे झाल्यावर त्याच्यात बेंडूक सापडला. पाषाणाचे पोटी बैसला दरदरू. 2-4 पुस्तकं शिकलेला एखादा भंगिऱ्या म्हणीत असेल गिरगावकरांच्या गोळ्या संपल्यात करे. 90 फुटाहून निघलेल्या दगडात कुठं बेंडूक निघत असतो का असा म्हणेन एखादा मुकदम वर्णेकर. म्हणू शकतो एखादा येडपट. पण आता बापून म्हणलेलं कड होतं कोणाची जहागिरी नाही ना, मालकांचा पुरावा आहे. पाषाणाचे पोटी बैसला दरदरो, तयामुखी चारा कोण घाली. 90 फूट जमिनीमध्ये दगडात बसलेल्या बेंडकाला जीव घालायची ताकद त्याच्यात आहे. इथं बसलेल्याला जेवढ्याला शेती कळती तितक्याला विचारतो, कालचा जर पाऊस पडला नसता तर तुरी येत होत्या का? आल्या असत्या झाडण्या करायला. झाडण्या करावं लागतात ना, त्याच्यासाठी आल्या असत्या. मग ह्या तुरीला कालचा पाऊस पडला नसता तर तुरी येत नव्हत्या. जेवऱ्या पण काही काही बाण झाल्या असत्या. बाण नाही कळायची जीनच्या पॅन्टीवाल्याला. हो, बाण ज्वारी तिला म्हणते. बैलाला खाला चांगली पण कंसाचा पत्ता नाही. हो, पेंढी पालेदार निघती पण कंसाचा मेळ नाही. तिचं नाव बांड. आता बांड होत नाहीत ज्वाऱ्या. कोणाची ताकद आहे? त्याची. आणि त्यानं पाऊस नसता पाडला तर जगल्या असत्या का त्या? म्हणजे तृणाला
वृक्षांना सुद्धा जीव घालण्याची ताकद त्याच्यात. अजून एक पुरावा सांगतो. खालचे सगळे झाड, केळी असतील, तुरी असतील, कापसा असतील, ऊस असतील, यायला पाणी हुकलं की वाळून जाते. 200 फूट उंच डोंगरावरल्या बोरी चैत्र महिन्यात पण हिरव्या फुटत उष्ण काळ मासे फुटते तरुवर. कोण पाणी पाजतंय? 200 फूट उंच डोंगरावरल्या बोरी हिरव्यागार होतात. पंढरपुरातला पाणी पाजतोय. 22-23 वर्षापूर्वीची एक घटना आहे. हॉस्पिटलला बालरोग तज्ञ ज्याचं हॉस्पिटल असेल त्या हॉस्पिटलमध्ये जा. 5-25 लेकरं तुम्हाला काचात ठेवलेले दिसतील. विचारायचं, डॉक्टर साहेब हे लेकरू कस काय आणलं? काय नाही, जन्म होता होता त्याच्या तोंडात घाण पाणी गेलं म्हणून त्याला ते इन्फेक्शन झालं, त्याचं दूर करण्यासाठी काचात ठेवलं असं डॉक्टर सांगतात. याला का ठेवलं? हे 15 दिवसानं डिलिव्हरी आधीच करावं लागली. आईच्या गर्भाशयातलं पाणी संपलतं आणि म्हणून याला काचात ठेवलं. कारण वैद्य असतात ते बिचारे, त्यांना माहित असते डॉक्टरांना, ते सांगतात. आणि ते जर त्याच्यात नाही ठेवले तर वाचतच नाहीत ते पोट्टे, ते मरून जाते. पण 22 वर्षापूर्वी एका हरामखोरानं कॅरी बॅग मध्ये पोरग टाकलं. कॅरी बॅग मध्ये छत्रपती संभाजीनगरहून ती गाडी निघली. त्या गाडीत तो हरामखोर, तो भडवा, तो नालायक, तो बुजदिल त्या गाडीत बसला. आणि सकाळी जन्माला आलेलं पोरग भरधाव वेगात चाललेल्या रेल्वेतून दरुजात येऊन ते पोरग फेकून दिलं. ते बेसरामाच्या जाळीत पडलं आणि फेकून दिल्याच्या नंतर 4.5 तासाला शेळ्या वळणाऱ्याला सापडलं. आज ते पोरग नायब तहसीलदार आहे. त्याला कोण जेव घातलं? सांगा. माईनं दूध पाजलं होतं त्याला. आणि दूध जर पाजायचं तिच्या अंतकरणात प्रेम असतं तर त्या चुड्यांनीनं फेकून दिलं असतं का? ते त्याचा बापही हरामखोर आणि त्याची माय सुद्धा हरामखोर. फेकून दिलं. जन्माला आल्यापासून 10व्या तासाला सापड. हो, 10 तासाला सापड. आंघोळ नाही घातली, बाळा त्यानं पुसलं नाही, त्याला दूध पाजलं नाही, पाण्याचा थेंब नाही, काही नाही. आधार पड आधार. कमरेला मुंग्या लागल्या होत्या. तळ हातासारखे चट्टे मुंग्याने त्याचे खाऊन टाकले होते. खाऊन तरी पण आज ते पोरग नायब तहसीलदार. कोणी वाचिले? पंढरपुरातल्या मालकाने. मग तुम्हाला विश्वाला जीव घालण्याची ताकद ज्याच्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. त्याशी यशोदा भोजन घाली. जगाला जीव घालतोय तो. आणि तो जरी यशोदेच्या हातचं खात असेल तर नवल आहे का नाहीये? म्हणून नवल केवढे नकळे कानोबाची घोडे. हॅलो, किती कॉलमचा मंडप आया? 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
दाई दोन्ही 20, पुढचे मागचे नंतर मोजू. 20 कॉलमवर हा मंडप उभा आहे, म्हणून वरच पडत नाही, म्हणून वरच पडत नाही. पण त्याच्या मनात आल्यावर, भूकंप झाल्यावर हे राहत का? नाही नाही. म्हणजे याला सुद्धा कडाव घ्यायची ताकद कोणात आहे? हा मंडप सुद्धा कडेवर कोणी घेतला? ब्रह्मांडाच्या मालकानं. सज्जनानो, केदारनाथाला एवढालं पडून गेलं, एवढालं पडून गेले. कोणी पाळलंय? त्यानंच. माळीनगाव अख्खं पाळलं. कोणी पाळलं? त्यानं. किल्लारीचं गाव बऱ्यापैकी उद्ध्वस्त झालं. कोणी केलं? त्यानं. म्हणजे ही पृथ्वी कडेवर घ्यायची ताकद त्याच्यात. विश्व व्यापक कमळापती अख्ख्या विश्वात व्यापून उरलाय. विठ्ठल जळी स्थळी रिता ठाव नाही उरला, आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. व्यापक कहा विश्वांबर, व्यापक हा विश्वंबर. वा काय गोड पुरावा आहे. छान छान. चराचरात व्यापलेला येतो आणि एवढी शक्ती या विश्वाला वटकन द्यायची ताकद त्याच्यात आहे. त्याशी गवळणी कडिये घेती, हे सुद्धा नवल आहे. आणि शेवटच्या कडव्यात तुका म्हणे नटधारी भोग भोगोने ब्रह्मचारी. ब्रह्मचारी दोन आहेत, एक बाल ब्रह्मचारी, एक नुसता ब्रह्मचारी. बाल ब्रह्मचारी कोणाला म्हणते? जन्म झाला त्यावेळेस पासून स्त्रीचा संग नाही, तो बाल ब्रह्मचारी. आणि लग्न झाल्यावर पश्चाताप झाला, अनुताप झाला, वैराग्य निर्माण झालं, पप्याची माय सोडून दिली आणि मग भगवे वस्त्र घातले, हा नुसता ब्रह्मचारी. संन्याशी, संन्याशी म्हणतोय संन्याशी. त्याला बाल ब्रह्मचारी म्हणता येत नाही, त्याला नुसता संन्याशी म्हणायचं. बाल ब्रह्मचारी कोण? ज्याला स्त्रीचा संगच नाही, तो तो तो. मग मला सांगा, एकदा जरी अक्षिदा पडल्यान संन्यास घेतला तरी बाल ब्रह्मचारी होत नाही? याला 16,108 बायका आहेत ना. मग देहूतले मालक तर ब्रह्मचारी म्हणते. गिरगावचा बाळ्या म्हणला असता तर 7 खोट. पण देहूतल्या मालकांचं वाक्य खोट म्हणायला कोणाची मायवेली, कोणाची हिंमत आहे तुकोबारायला खोट म्हणण्याची? अहो उलटा देव खोट बोलल्यावर तुकोबाराय मानित नव्हते. एकदा भगवान एका व्यक्तीला महाराज म्हणले तर तुकोबाराय म्हणले, तू म्हण मी करीशी तरी देवा करी माझे सुखे. तुला बरं करायचं असेल तर बरं कर, नाही तर वाटुळ कर. तुला काय करायचं असेल कर, पण या मुखानं तू ज्याला महाराज म्हणतोस मी त्याला महाराज म्हणणार नाही. असे 9 लोक होते, त्याच्यापैकी एक बिभीषण होता. नाही म्हणत म्हणले मी महाराज. कोणाला माहित आहे? पंढरपुरातल्या मालकाला हुमरी तुमरी. देवा काही करता येते तुला, कर. तुकोबाचं काय वाटोळ करायचं असेल तर तुकोबाराय म्हणतात बरं का. आता
ते करी. नाट प्रकरण आहे ना, नाट नाट तुकोबरायचं ना 61 नाट आहे, त्याच्यापैकी हे प्रकरण. तुला काय करायचं तर कर, तार मार, जवळ धर, नाही तर फेकून दे. काय काय हिंमत असेल. आणि ते तुकोबार आहे पंढरपुरातल्या मालकाला 16,108 पत्न्या असून ब्रह्मचारी म्हणतात. ते खोटं बोलतात का? ते तंबाखू खात नव्हते, ते बिडी ओढीत नव्हते, ते गुटखा खात नव्हते. अद्याप नाही. काय अधिकार होता? त्यांची वाणी इतकी श्रीमंत होती की त्यांच्या वाणीला बघितल्याच्या नंतर यमाचं धोतर फाटत होतं. एवढी मोठी तुकोबाराय होती. ते कसे खोटं बोलते? आणि मग विचारलं, श्रुतीने विचारलं, माननीय, आदरणीय, पूजनीय, प्रातस्मरणीय, वंदनीय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय, माणसानं एक बायको केल्यावर त्याला ब्रह्मचार्याच्या संन्याशाच्या यादीत येता येत नाही, याला कसं येता येतंय? तर ते तुकोबाराय आहेत. त्यांनी सांगितलं सगळ्याला ब्रह्मचारी संन्याशी होता येते. त्याच्यासाठी नियम येतं. आपली पत्नी, बापानं ज्या स्त्रीशी लग्न लावून दिले तिला पत्नी म्हणायचं. ती जर सोडून दिली लखन, तर जगात जी वयस्कर स्त्री भेटन तिला माय म्हणायचं, आणि कमी वयाची भेटन तिला बहीण म्हणायचं. तो महाराजाचा बाप आहे. विधीने देवा शेवन विषय त्यागाते समान. श्रुतीने दिलेल्या चौकटीत माणूस वागला की तो सगळ्या अधिकाराचा ठरतोय. 16,108 जर सोडून दिल्या तर जगातल्या प्रत्येक स्त्रीकडे वात्सल्य दृष्टीनं पाहत होता. म्हणून भोग भोगोनी ब्रह्मचारी, म्हणून यालाही नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन विठाला विठाला. बघा, मी मगाशी तुम्हाला बोलून गेलो की मला आशीर्वाद द्या, कारण श्रोत्याच्या आशीर्वादाशिवाय वक्ता हा सफल होत नसतो सफल. श्रोत्यांचा आशीर्वाद लागतो. तुमच्या आशीर्वादावर बोलण्याचा प्रयत्न करतो. 7व्या अवतारात एका सात्विक माणसाचं महाराज 11 वर्षाचं पोरग मेलं. ते त्याच्या मामाच्या गावात मेलतं. कारण अयोध्येमध्ये कमी वयाची माणसं मरत नव्हती. या पृथ्वीवर, या भारत देशामध्ये 5-4 लोकांनी यमाला जिंकलं होतं. त्याच्यापैकी एक रुक्मांगद नावाचा राजा होता. त्यानं एकादशीच्या पुण्यावर यमाला जिंकलं होतं. बेट्या, माझ्या नगरीतली माणसं केस पिकल्याशिवाय नेशील तर माझ्याशी गाठ आहे. दंड थोपटीत होता यमाल. रुक्मांगद राजा पाय म्हणला, माझ्याशी गाठ आहे, जर केस पिकायच्या आधी माणसाला नेशील तर. रुक्मांगदाच्या नगरीमध्ये म्हातारं झाल्याशिवाय माणूस मरत नव्हतं. पोरगही तसंच होतं पुढं. काय नाव होतं रुक्मांगदाच्या पोराचं? नाही सांगता येणार. लवंगाव मंगळवार धरिता का? हे भांगारे उपवास डोक्यावर घेतल्यामुळं तुम्हाला ओरिजिनल उपवासाची महती माहित नाही. किती सप्ते, किती भागवत, किती रामायण, किती महाराज श्रीमंत करताना तुम्ही असेच मोकळे देवाला सोडायला कठाळ्यावानी का? का शिकायचं तुम्ही शिकत नाही म्हणून आमचं साधत आहे. नाही तर तुम्ही शिकल्यावर आम्हाला नाशिकला जावं लागन इटा उचलायला. विठाला विठाला. मी बी ठोतो तेवढं तुम्हाला चरायला. खपक्या मोबाईल आहेत, घरी गेल्यावर इचका तुम्हाला सापडन रुक्मांगदाचा मुलगा कोण. बघा जा घरी गेल्यावर भिताडासारखे मोबाईल घेतलेत तुम्ही.
परवाली एक पोरग भेटलं, त्याला 92,000चा मोबाईल होता. बाप काय करू तू म्हणला, 9 वर्षापूर्वी मेला. आई काय करते, काय नाही म्हणला, आता कापूस याचायला गेली. रान तुला गुंठाभर नाही, भाडवाय म्हणलं तू. माईनं लोकांची रानं खुरपावून तिच्या पैशातून 90,000चा मोबाईल घेतला. देवाला सुद्धा कळणार नाही तुला कोण्या नरकात टाकावा. विठाला विठाला. मला असं वाटतंय वर्णेकर ज्याला घरात नीट वागता येत नाही ते परमार्थात याच्या लायकीचे आहेत का नालायक कुठले? माय बापाला त्रास देणाऱ्या भाडव्याला काय परमार्थात जागा असते? विठाला एका ब्राह्मणाचा मुलगा मरण पावला. अयोध्येमध्ये राजा दशरथानं यम जिंकला. आजराजानं, दशरथांचे वडील आजराजे, प्रभू रामचंद्रांचे आजोबा, यम जिंकला. यम. अजून एक सांगू का यम कोणी जिंकला? भीष्माचार्यानं जिंकला. बस झाले 3च, ध्यानात ठेवा इतके. पुन्हा कधी योग आला तर पुढचे 2 सांगल. भीष्माचार्यानं यम जिंकला. देखोनी दक्षिणायनाती घोर, भीष्मे ऐकताची उत्तर, काळाशी सारोनिया दूर, स्वशरीर रक्षिले. एवढा केला यमाल पाय त्याला, बस म्हणे तिथं इच्छा मरणी होतं माथार. यम जिंकला. यम. काय ताकद, काळाला जिंकायची ताकद यांच्यात. प्रेत पाहिलं ते सुकुमार लेकरू होतं. एका ब्राह्मणाचा मुलगा होता. आई वडील देवाकडे आले आणि सांगितलं, देवा पोरग जिवंत करावं लागतंय. उलट या पोराच्या माईला बापाला आनंद वाटावा म्हणून भगवंतान जरासं नाटक केलं. मोठाले माणसं नाटक करते. एक 27,000चा चेक होता. सुंदर बुवा, 27,000चा चेक होता. ते शासनानं संडास दिल ते ना, ते एक चेक होता. मोठा लोक कसे दटीत येत पा. मग ते 27,000चा चेक घेऊन मी त्याला ते BDO वगैरे सह्या लागतात ना रे लखन, ते घ्यायला गेलो तर ते म्हणला 27,000त 6,000 तुम्ही महाराज असल्यामुळं 5,000 करतो सही, 1,000 तुम्हाला माफ. तर मी म्हणलं शासनानं दिलंय आणि तू काऊन कावळ्यावानी ढोपर टोकरायला गायचे? शासनानं दिलं ना ते, तू मधातच काऊन चांद टोकरायला? लय नाद असतो कावळ्याला. फक्त जखम दिसा, जखम नाही दिसा गाय बसा सारे गोचड आणतो कावळ्या. हो असे कावळे बदमाश. मग मी 2दा गेलो. ते म्हणला महाराज पाया पडतो राव, पण मला त्रास देऊ नका, मला आता 4,000 तरी द्या. मी म्हणला हो मला इथरोक याला काल 100 गेले, आजचे 100 गेले, काय तुम्ही हो असं करता? नाही म्हणे महाराज शक्य नाही. मग मी पुढाऱ्याकडे गेलो, आमच्या मोठा पुढारी. मग त्या पुढाऱ्यानं त्याला फोन लावला. काय रे भाडव्या, तुला कळत नाही का? ते गिरगावकर आहेत, पटकन सही कर, उलट पाया पडून 1000 दे. आणि 2-3 शिव्या तर सांगूच शकत नाही कीर्तनात, इतक्या बेकार दिल्या. मलाच कस तरी वाटलं, जाऊ द्या 27,000साठी इतक्या घाण शिव्या नव्हत्या त्याला द्यायला पाहिजे. मलाच कस तरी वाटलं. तिथे गेल्याबरोबर ते म्हणला या महाराज या या चहा घेता का? मी म्हणलो बापरे, चहा पाचते 1000 बी देते सही बी करते. मी म्हणलं नाही वा, मी काय चहा दूध. मी म्हणलं मी काय बोक्या नाही दूध प्याला, दूध पित नाही, काय विषय नाही. नाही म्हणलं मी वाटीत देतो. मी म्हणलं मला वाटीन कप त्याचा काय विषय नाही, मी काशीहून आलो तरी कपातच पितो, मी काय बुटात पित नाही, काय नाही. हे असे नियम फियम धाब्यावर असतात, वारकऱ्याला काय करायचे ते नियम, काय गरज नाही. बर बर बर. मग बसलो, दुसरे लोक आले, पटापटा पाकिट दिले, सह्या केल्या. तर मला वाटलं दुसऱ्या एकदा आपली फुकट करीत नसून म्हणून मला बसिलं. 2.5 तास बसला बाळ्या. मी म्हणलं साहेब चकाचं? नाही म्हणले महाराज 6,000 द्यावाच लागते. मी 4 मध्ये मिटील तर, पण 2,000च्या मेश्या खाल्ल्यात, याच्या करता 6 द्यावं लागते. नाही साहेब बोलले ना,
साहेबानं तुमच्या देखता शा द्याल्या आणि तुम्ही ऑफिसमधून गेल्यावर त्यानं मला फोन करून सांगितलं हे समजून घेत जाय लोकाय देखता म्हणावं लागतंय पैसे घेतल्याशिवाय सही करू नको आणि तुम्ही याला बी टाळ्यात वाजवायले म्हणजे मोठाले लोक कसे नाटकं करतात बघा असे नाटकं असतात मोठ्या लोकांचे तर पंढरपुरातल्या मालकानं नाटक केलं काय नाटक केलं माहितीये 7व्या अवतारात विचारलं म्हणले कस काय नेलं म्हणून एका किराताचं पोरग मारलं हे नाटक हे बरे गरज नव्हती हे रामायणातला विषय नव्हता तो महर्षीनं सांगितलं आमच्या बाजूचं काम केलंस म्हणून पंढरपुरातल्या मालकाला 11 वर्ष 53 दिवस मायन बाप सोडून दुसऱ्याची तर राहावं लागलं होतं वैकुंठीचा हरिण ताना यशोदेच्या घरी हे पाप फेडावं लागलं मागच्या जन्मातलं चुकीचं काम केलं आणि मग त्या पोराच्या माईल वाटलं बाई जाऊ द्या ना आपल्यामुळं दुसऱ्याचं मारलं ना नका का उठीनं अशी माणसं शांत होत असतात काय काय शांत केलं ते प्रकरण शांत पण उठिलं नाही हो पोरग नाही उठिलं नाही उठू द्या पुन्हा एक प्रकरण ऐका देवाचा स्वतःचा जावाई देवानच मारला इंद्रजिताला कोणी मारलं नवल सांगतोय नवल सांगतो मी ज्याला प्रमाण देईन त्यानं म्हणायचं पुत्रेश्वर बापू मधले प्रमाण तुम्ही म्हणायचे तुम्हाला पाठांतर आहे आणि सोडेले प्रमाण ह्या वारकऱ्यांना म्हणू दे आमच्या परिसरातले वारकरी आहेत विठाला यायच्या दुकानात लय मोठा माल आहे ते हात केला की प्रमाण म्हणते भरपूर माल आहे बापूकडं पुन्हा ते म्हणायचे यायला आमच्या परिसरातलं म्हणला मला तर गाडीत घेऊन फिरायला हे पुन्हा कुठं ना वाचा नाचा विठाला इंद्रजिताला मारलं लक्ष्मणजीनं ते भुजात सापडी ज्ञान ते सर्वांना रामायणात तुम्ही लय ऐकले रामायण तुम्ही ज्याचे रामायण ऐकले ते काही काही मेले पण त्या अर्थी मग तुम्ही किती हुशार झाला असताना याचा विचार करा ना किती रामायण ऐकले तुम्ही तर ते भुजा सापडली शरीर सापडलं डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात सापड नवल सांगतोय नवल 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 मग ते डोकं आणण्यासाठी सुलोचना तिथं धावल्या सुलोचना पोचल्या तर प्रभू रामचंद्राने विचारलं आमच्या बिभीषणाला राजन बिभीषणाला राजा म्हणत होते राजन कोण बिभीषणानं मान खाली घातली ना आमच्या सुनबाई आहेत म्हणले सुनबाई प्रभू रामचंद्रानं सुग्रीवाला सांगितलं किष्किंधा नरेश जी शिर देऊन टाका ताट आणलं होतं सोबतच त्या बाईनं मखमली कपडा आणला होता सोन्याच्या ताटात डोकं ठेवलं वरून कपडा झाकला हृदयाशी ताट धरलं बाई रडू लागली मालक तुमच्या वडिलांनी वाचिलं नाही मालक तुमच्या काकांनी वाचिलं नाही एक काका तुमचे भजन करत होते ते रामचंद्रांच्या पक्षात गेले माझे वडील असते तर तुम्हाला मरू दिलं नसतं कापलेलं डोकं हसलं म्हणलं तुझ्या बापानं तर काटा काढाय मग लक्ष्मणजीनं विचार केला मारले मी आणि हिचा बाप कसा मग नंतर लक्षात आलं मी शेष आहे आणि सुलोचना शेषाची कन्या आहे इंद्रजिताची पत्नी आपण पोरीलाच विधवा केलं किती मोठी चूक आहे लक्षात घ्या मुलीच्या कपाळावर कुंकू पुसलं दुःख वाटलं लक्ष्मणजीला आणि लक्ष्मणजीनं लागलीच सांगितलं दादा काय करायचं दादा म्हणजे पंढरपुरातले मालक भगवान प्रभू रामचंद्र काय करायचं म्हणे प्रभू रामचंद्र म्हणले लखन काय करायचं म्हणजे अरे माझ्यासाठी संसार सोडून तू रानात आलास माझ्यासाठी 14 वर्षाची झोप मोडलीस अन्न त्याग केलास पाण्याचा त्याग केलास अहो रात्र आमची सेवा केलीस रे आणि तुझ्यासाठी साधा जावाई नाही उठवायचा जावाई भावाचा काय ना आपला एकच असतो उठणार म्हणले जावाई आणि मग प्रभू रामचंद्रानं तयारी केल्यावर वानरात कुजबूज झाली वानरात कुजबूज हे कुजबूज करीत असताना एक वानर म्हणला आपल्यात बोलून काही फायदा नाही आपला जो मुख्य मालक आहे का त्याच्याकडे चला खेळिया माझी हनुम्या शाना न पडे कामा व्यसनी रे तो अत्यंत खेळामध्ये नाविन्यपूर्ण असणारे मारुती आहे चला त्यांना विचारायला
मारुतीरायला विचारलं, पवन सुता इंद्रजित उठवायले, हे पिटकुल्यावर बसा म्हणे गपचिप, तुम्हाला काय कळतं रे? मालकानं हाणलाय त्याला कोण उठणार आहे आता? कोणाची हिंमत आहे? यमाची ताकद आहे का उठवायची? वानर म्हणले, बाबा त्याचे नाते लागलेत, नाते लागलेत त्याचे. मारुतीराय म्हणले, आता लोक नाते हाते त्यालाच माहित नव्हतं म्हणले आमचा जावई म्हणून. बर मारुतीराय गेले, प्रभू रामचंद्राला विचारलं, भगवान कोण आहे इंद्रजित? जावाई. तुम्ही कोण आहेत? रावणाचे युवाई. सीताई साहेब कोण आहेत? विहीन. रावणाची कोण होती? सीता. विहीन. आणि युवाईने इनवर असा प्रयोग करीत असतेत का? एकटी जंगलात झाडाखाली ठेवत असतेत का? ते युवाई असतो का नालायक? इनीला जंगलात डांबून ठेवलंय. कोण म्हणायला माहितीये का? पुढचा संन्यासी. हे भेट नव्हतं कोणाला. ज्याची खरी सेवा, जो ओरिजिनल काम करतोय का त्याला भीती वाटत नसती, कधीच भीती वाटत नाही. मारुतीराय म्हणजे अहो काय त्या भक्तीचं टोक सांगाव. काय गिरगावच्या बाळ्याला मारुती सांगता येईल? सामान्य ताकद आहे का मारुतीरायची? मारुतीराय प्रत्यक्ष शंकर आळंदीतल्या मालकांना सांगायचं, ध्वजस्तंभावरी ते मूर्तिमंत शंकर, प्रत्यक्ष शंकर. आणि पैठणचे मालक तर म्हणले, मारुतीराय सारखा वारकरीच नाही कोणी. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे? वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ मारुतीराय. कोण हरामखोरे? मारुतीरायला वाईट म्हणायची हिंमत आहे का कोणामध्ये? रामा गड्याची आवडी मोठी, मनोनी लंके पेन रे. अत्यंत आवड भगवंताविषयी मारुतीरायला. राजे हो, माझ्या मारुतीरायाने एके दिवशी शेपूट तोडून घेतली प्रभू रामचंद्रा करता. शेपूट तोडून एका बाईनं तोडून घेतली. तोड म्हणला, शेपूट तुटली तरी हरकत नाही, बिना शेपटीचा राहील, पण मालक वाचला पाहिजे. आणि त्या बाईचा मालक मारला. ऐरावण चंद्रसेनेन शेपूट तोडली. रामेश्वरला बघा मारुतीरायाची मूर्त बिना शेपटीचे. चांगले चांगले ठिकाण बघायला जात जा. मागच्या महिन्यापूर्वी आमच्या मित्राला म्हणलं चारीधाम पाहाल जाय. ते वाढदिवसासाठी मलेशियात बोंबलत गेलं. मलेशियात. आणि तिथून येऊन बिमार पडत. आता 19 दिवस झालं कोमात आहे. बोलच ना मला म्हणलं असं बोलता येईना ना. तोंडात नळी वरून बायको दूध टाकी ते बी कमी टाकायली आणि पैसे लय खर्चिले तिकडे गेल्यावर. तर मी म्हणलं लय मोठं टाकणं नाही. म्हणली गेलाच पाहिजे हो, पुन्हा गोव्या तिकडे जाईन म्हणले मलेशियात. म्हणून ती उलीसत दूध टाकायली त्याच्या ह्याच्यात. तर मला म्हणला महाराज बोलता येईना हे कस काय? तर मी म्हणलं गोव्याला अंग चोळायला गेलता ना तू, त्याचा परिणाम आहे. त्याचा परिणाम आहे. हा पण ते तुझ्या बायकोचं कुंकू बळकट होतं म्हणून मरायला का होत नाही? भारतात आलास. विठाला विठाला. पैशाची धमक असेल ना तर आपले तीर्थ करी जा. आपले तीर्थ करी जा. बाकीचे तीर्थ करण्यासाठी ज्ञानोबरायचा पुरावा आहे. भुतळीचे तीर्थे पहावी नयनी, भुतळीची तीर्थे पहावी नयनी, अर्थ ऐसे माझे मनी अर्थ आहे. हे समाधी प्रकरण आहे बरं. नाही तीर्थावळीचं प्रकरण आहे. तीर्थावळीतलं प्रकरण आहे. नामदेवराय आणि ज्ञानोबराय तीर्थयात्रेला गेले त्यावेळेचं प्रकरण वाचत जा. तीर्थावळी पाठ असावं माणसाला, निदान पाहण्यात असावं. यात्रेत तीर्थावळीचे अभंग म्हणतात. विठाला विठाला. ज्ञानोबरायची समधी तीर्थयात्रा करण्याची. आपण सुद्धा चारोधाम मोक्षपुऱ्या गेलं पाहिजे पप्याच्या माईला घेऊन. आयुष्यभर ती काम करते. तू हे कपडे धुती सुंबळ्या, तुला टायमाला जेवायला देईल ती. थोडस लाज वाटली पाहिजे. माई वर्षा 2 वर्षाला 7-8 दिवस लेकर माईला बापाला पप्याच्या माईला घेऊन रामेश्वरला गेलं पाहिजे, जगन्नाथपुरीला गेलं पाहिजे, केदारनाथाला गेलं पाहिजे, पशुपतीला गेलं पाहिजे, द्वारकेला गेलं पाहिजे, काशीला गेलं पाहिजे. एखादं तीर्थ दाखव तिला. आयुष्यभर तिनं मायबापाला सोडून तू हे कपडे धुतले ना रे. तू बगळ्यासारखा चमकायला. आणि तिला नेत जाय ना कुठं. विठाला विठाला.
यात्रा केल्या पाहिजे. काय सांगत होतो बापू कशावर? म्हणे हा उठवायचा, आम्हाला उठवायचा. मारुतीरायाने विचारलं कोण काय? म्हणले हे असे चुकीचे काम करणारी माणसं, तुमचे पाहुणे कस काय? असू दे म्हणले हनुमंता, आता झालं गेलं, गंगेला मिळालं, पण इंद्रजित आमचा जावाई आहे आणि सुलोचना आमची पोरगी आहे आणि लखनलालजीनं कुंकू पुसलं पोरीचं. मी मोठा चुलता या नात्यानं तिचं कुंकू वापस आणावं लागतंय. मारुतीराय म्हणले आमची लय बेजारी झाली प्रभू तुमच्यामुळं. हो, काय राक्षस आहे ना आम्हाला त्रास द्यायला, काय सांगायचं प्रभू. अहो आमच्या काय काय राक्षस वानरायचे चरपाटे गेले हो, आम्हाला भाकरी नाहीत काही नाही, आम्ही झाडाचा पाला खाऊन तुमचं काम केलंय आणि आयत्या टायमाला दोन्ही पक्ष तुम्ही एकत्रित आलात. हा, कशा उड्या टाकल्या तुम्ही इकडची तिकडं. कार्यकर्त्याचं काही वाटलं नाही तुम्हाला? कोण म्हणायला माहितीये का? मारुतीराय. हे एकूण एकाला भेटल्यावर तुम्हाला काही वाटलं नाही कार्यकर्त्याचं? नाही म्हणे आता जाऊ दे गडे हनुमंता, एवढ्या वेळेस माफ कर, पण इंद्रजित उठवायचा. कोण उठिनार तुम्ही? कोण? नवल सांगतोय, कोण उठिनार? तो लक्ष्मणजी म्हणले हनुमंता तुला जास्त मानतो याचा परिणाम इतका का? आमच्या डोक्यावर बसतो का? नाही मालक, मी तुमच्या पायापाशीच बसणार, पण चुकीचं तुम्हाला करू देणार नाही. तो कोण सांगणार? मीच सांगतो म्हणला तुम्हाला या अवतारात. तुम्हाला इंद्रजित उठिता येणार नाही. का नाही उठिता येणार? श्लोकच टाकला पुढं रामायणातला. महर्षी वाल्मिकांचा श्लोक वाचिल्या पंढरपुरातल्या मालकान मान खाली घातली. आपला जावाई नाही उठिता येत. 2 पुरावे ऐकले ना. 11 वर्षाचं पोरग ब्राह्मणाचं उठिलं नाही आणि हे जावाई बी उठिला नाही. अजून 4 प्रकरण येतं, पण पुन्हा कधी योग आला तर सांगू. सगळ्या गोळ्या एक खट्या दिल्यानं रिॲक्शन येत असते. म्हणून डॉक्टरनं सांगितलं असतं 3 दिवसाच्या नंतर पुन्हा या, मग पुन्हा तपासू. विठाला 11 वर्षाचं एका सात्विक ब्राह्मणाचं पोरग नाही उठिलं आणि इकडं जावाई उठिला नाही. पोरीच्या कपाळावरचं कुंकू तसंच जात होतं. शेवटी तिनं निर्णय बदलला. आपलं कुंकू जाऊ नये म्हणून तिनं नवऱ्यासोबत सती गेली, पण ती चुलत्याला आणि बापाला नाही म्हणली आता माझ्या मालकाला उठवा. उठिलच नाही यायनं. आणि नवल सांगू का, पुढच्या अवतारात शिक्षण महर्षाचं पोरग उठिलं. शिक्षण महर्षी म्हणजे महर्षी सांदीपनी. पृथ्वीवर जितके देश येतात का, या सगळ्या देशामध्ये 1 नंबरचा शिक्षण महर्षी सांदीपनी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा पंढरपुरातले मालक त्यांच्याकडे विद्यार्जना करता गेले म्हणजे जगाच्या बापाला शिकवणारा किती मोठा शिक्षक असेल. आणि त्याचं पोरग समुद्रात आंघोळीला गेलं बुडून मेलं तर भगवान शिवशंकराची प्रार्थना केली. हो, आणि शिवजीची पूजा केली. आणि भगवान शिवजीची पूजा करायला काही जास्त लागत नाही. 700 वर्षापूर्वीचा पुरावा आहे. एक कपसा पाणी एक बिलवद, एक कपसा पाणी एक बिलवद, हा एखाद्या महाराजानं सांगितलेला पुरावा नाही. हा, लोटाभर पाणी वा हे महाराजांचे पुरावे असतील. माझ्या संत शिरोमणी नामदेवरायाचा 700 वर्षापूर्वीचा पुरावा आहे. एक पसा पाणी एक बिलवद. पण तुम्हाला घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगनीट. इठाला 700 वर्षापूर्वी संत शिरोमणी नामदेवरायांनी लिहून ठेवलं. पसाभर पाणी एक बेलाचं पान. नामदेवरायांचं वाक्य. भगवान शिवजीची प्रार्थना केली, पूजा केली. 9 कामासाठी बापू अजून एक काम सांगतो. आणि सांदीपनींचं पोरग उठिलं. इतक्यात नवल नाही, ऐका पुढं.
विषाचे लाडू खाऊ घातले भीमाला, त्याला गोड खाचा नाद होता. मागे 30 वर्षापूर्वी एक कविता होती, मधला अभ्यासक्रम बदलला, आता 24ला अभ्यासक्रम बदलणार आहे. शासन काय करते काय माहित, पण दर 10 वर्षाला बदलीत असते. तर त्यावेळेला 30 वर्षापूर्वी एक कविता होती, पार्थते पृथकीचे बाळ, शास्त्र अभ्यासी घातला काळ, मजशी दिसे आळो माळ, खादाड निद्रा अरनिशी. काय कवी होते त्या काळातले. ही कविता वाचण्यासाठी लय टोकाची अक्कल लागती. विठाला विठाला भांगाऱ्या कविता तर कोणाला करतायत. त्यात मी ताक पितो, मी दूध पितो, मी वड्यान फिरतो, कोणाला वाचता येत असते ते कविता. काय त्याला अर्थ नाही, बुड नाही, शेंडा नाही, बिनबुडाचे टोपले, पाल टाकला तर पालथन, रिकाम टाकलं तर उलथ. काय असतं ते. ही जुनी लोक अधिकारी लोक होती महाराज. हो, खादाड निद्रा हरणीशी. भीमाला गोड खाण्याचा नाद होता. आणि त्या दुर्योधनाच्या लक्षात आलं, दुर्योधन्या, त्याला काय म्हणून दुर्योधन म्हणायचं, त्याचा पाहुणा आहे तुमच्या गावात कोणी का? हलकट दुर्योधन. मोठी भाऊजई आई समान असते, मोठ्या भावाची बायको आईच्या दर्जाची असते, आणि आईचा दर्जा असणारी भाऊजई हरामखोरानं मांडीवर बसेल ती. किती नालायक हे दुर्योधन आहे, किती नालायक. इतक्यान नाही दुर्योधनाचं थुत्तर 7-8 वेळेला बोंबलत गेलतं. एकदा सांगू का, द्रौपदी एकदा दर्शना करता चालली होती, तो वरून गोपुरावने विचारलं, निशी माझी कवना शिरतली, सांगे हो द्रुपदवा. काय वाटलं सुन ऐकायला. पती 5 होते. वाक्य लक्षात घ्या किती घाण आहे. घरी आलं, नवऱ्याला नाही सांगितलं, पंढरपुरातल्या भावाला सांगितलं, दादा राजाचे राजकुमार दुर्योधन मला असं म्हणतात. भगवान म्हणले, बाई काहीच काम नाही. आता दुसऱ्या बार म्हणल्यावर असं म्हणणं त्याला. तर दुसऱ्या दिवशी द्रौपदी, हरामखोरे दुर्योधन, नालायक आहे, हलकटे, बुजदिले, पांचटे, निशी माझी कवना शिरतली. तर पंढरपुरातल्या मालकाचं बळ होतं, तिला लगेच आवाज दिला, शेष पाताळी भूनियाला, तो कवनाचे गेही गाला, सांगे मजला धृतराष्ट्र कुमारा. हवा गेली, हवा दुर्योधनाची. शेष पाताळाहून आला, तो कोणाच्या घरी गेला, सांगे ओ मजला धृतराष्ट्र कुमारा. पुन्हा पांचट दुर्योधनानं तिला शब्द वापरला नाही. जागच्या जाग्यावर थुत्तर हाणलं द्रौपदीनं. इतका हलकट होता तो दुर्योधन. आणि या दुर्योधनानं पांडवाचा शक्तिशाली भाऊ मरावा याच्या करता त्याला विषाचे लाडू खाऊ घातले. नवल सांगतोय, नवल 8व्या अवतारातलं नवल. आणि याही वेळेला काशीतल्या मालकाची आराधना केली, आणि काशीतल्या मालकाची आराधना करून मालक प्रसन्न केले. आणि काशीतल्या मालकानं त्या डोहात टाकलं होतं त्याला मोठ्या, त्याच्यातल्या नागांना सांगितलं भीमाला चावा. आणि नाग चावल्याच्या नंतर भीमाच्या अंगातलं सगळं विष नागानं आपल्याकडे घेतलं, आणि भीम वाचीला दृष्टांत संपला. 7व्या अवतारात ब्राह्मणाचं पोरग वाचवायची ताकद नाही, 7व्या अवतारात जावाई उठवायची ताकद नाही. आणि इकडं मेवण्याचा भाऊ उठिला. सुभद्रा कोणाला दिली ती? अर्जुनाला. आणि भीम कोणाचा भाऊ होता? अर्जुनाचा. एक नातं. आणि महाराज दुसरं एक नातं. भीम आत्याचं पोरग होतं. आत्याचं पोरग उठिलं, तिकडं जावाई नाही उठिला, तिकडं ब्राह्मणाचं पोरग उठिलं नाही, इकडं पुढे ब्राह्मणाचं पोरग उठिलं, सांदीपनींचं. म्हणून 7व्या अवतारात ही धमक आहे. म्हणून नवले 7व्या अवतारात एका नालायकाला मारायचं होतं. नालायक होता तो, रावणाला मदत करीत होता. प्रभू रामचंद्र आपल्याला मारणार म्हणून समुद्रात लपलं समुद्रात. पुन्हा एक नवल ऐका, लपलं ते समुद्रात.
आता समुद्रात लपल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांनी समुद्राला विचारलं, माननीय आदरणीय आपामपती महाराज, आपामपती, आप म्हणजे पाणी आणि पती म्हणजे मालक, पाण्याचा मालक समुद्र आहे. दोन कारण सांगतो समुद्र मालक का. एक कारण असं आहे की समुद्रा इतकं पाणी कशातच नाही म्हणून समुद्र मालक. आणि दुसरं कारण सांगतो, उन्हाच्या प्रकाशात समुद्राचं बाष्पीभवन होऊन आकाशात गेल्याशिवाय आपल्याला गोड पाणी खाली पडत नाही. हे पाणी पाजण्याची ताकद पण समुद्रात आहे म्हणून समुद्र पती. आप म्हणजे पाणी, आपम पाण्याचा पती, हे अपामपती. समुद्राला सिंधू म्हणतात, अपामपती म्हणतात. अजून एक दोन नाव आहेत, चांगली नावं शोधत जा ना. बघा जा आपल्या नावाचा इतिहास, बघा जा किती मोठी नाव आहेत आपल्या या संस्कृतीमध्ये दिलेली गोडशी नावं. बघत जा, बघत जा, बघत जा. तोय पती, त्याला पुन्हा एक नाव आहे तोय पती. तोय म्हणजे पाणी आणि पती म्हणजे मालक. अजून पुन्हा नाव आहेत, शिकत जा. तुम्हाला कारण सांगू का, तुम्ही श्रोते जितके हुशार होतील का तितके आमचे लोक नीट कीर्तन करतील. आणि तुम्ही काही ध्यानात नाही ठेवलं की मग आमचे यालाची बेलाला शिमग्याच्या त्यालाला बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडच घसरून मेले. हे असत मग आमचं काम. आम्ही सांगायचं तुम्ही ऐकायचं, काय नसतं. तुम्ही असा हुशार म्हणून आमचे तुम्ही हुशार माणसं पुढे बसले की आमचा कष्टावाला झाला पाहिजे कामाने, भीती वाटली पाहिजे बोलताना. हो मग आमची लोक माणसाला मग भीती वाटते. श्रोते सात्विक असले हुशार असले की बाळ्या पायबर पुराण पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, भीती वाटत नसती मग चांगला. आणि पुराणाचाही समाजालाही त्याचा लाभ होत असतो, हुशार होत असतो. शिक्षक जितके वागण्यात कडक तितका विद्यार्थी हुशार. चुका करण्यात शिक्षक कडक नसा. बाळ्या अनबर चुना. मग गुरुजी जर विद्यार्थ्याला चुना सांगत असतील तर विद्यार्थी गांजा वडायला भेटत नाही. आपले गुरुजी तंबाखू खातील तर विद्यार्थ्यांना का नाही गांजा वडावा. कडकपणा असला पाहिजे, दर्जा असला पाहिजे कोण्या गोष्टीतला. हे बा आपण आपला दर्जा सांभाळायचा. सुनेनं सासऱ्याच्या पुढून जाताना पदर घेतला पाहिजे. आता घेऊ नका, आता ऊन लागतच नाही तुम्हाला, घेऊ नका, नका घेत जाऊ. काही गरज नाही तुम्हाला. एकूण एकीची शपथ आहे, घेत जाऊ नका पदर. आणि माझं एक मत आहे, पदराचे पैसे पण पप्याच्या बापाला बुडी जाऊ नका. जिला पदर घ्यावा वाटत नाही का तिनं नवऱ्याला सांगायचं पदराचे पैसे खर्चू नका. मग अशा 5-25 बाया एका जागेवर आल्या आणि त्याने मिटिंग घेतली, म्हणले आपल्याला इथून पुढे काय पदर घ्यायचे नाही. मग त्याचे नवरे काय तुमच्याकडे बोरी असेल, परभणी असेल, जिंतूर असेल, इकडं शेलू असेल, बाजाराला गेले आणि ते 25 जण दुकानदाराला म्हणले पदर फाडून द्या. तर दुकानदार म्हणले साडीची की अर्धी किंमत पदरातच आहे, तिला जर लय असतो ना. मग ते म्हणले काय हरकत नाही, 15,000ची साडी येणं 7,500 देतो आणि 7,500 वजा. ते म्हणले हो पदर कोणी बी घेत आहे, त्याला मोरण तेन कोंदण रेशमाची बुट्ट्यान पुन्हा चांदीचा जरण. ते म्हणले कापून घ्या. घेतले दुकानदारानं कापून. पण ते मायासारखं खोडील होतं दुकानदार. ते म्हणला बरे हे साड्याचे पदर कापून नेणारे तुम्ही 25 मला पहिलेच दिसले, तुमच्या बायकाला पदर नाही घ्यायचे का. ते म्हणला आमच्या बायका होंडी सोसायटीच्या अध्यक्ष आहेत, त्याच्यामुळं त्या पदर घ्यायचे नाही. माझ्या माईनो कशासाठी सप्ते येत, कशासाठी सप्ते येत. 2 गोष्टीची नीतिमूल्य सांगितलं. माणस देवानं कोटीनं पैसे द्यावा पण पैसे झाकलेले असावा, आतल्या खिशात असावा. डायरीच्या पुढून नको ठेवू सुमळ्या. दुसऱ्याच्या मोटरसायकलवर बसल्यावर डायरी उसळली, गेल्या नोटा इचकून आणि रिकामच आलं थोत्तर घेऊन, रिकामी थैली घेऊन. पैसे झाकलेले असावा आणि माझ्या पवित्र भारत देशातल्या स्त्रीचं सगळं अंग झाकलेली स्त्री असावा. हा पुराणाचा सिद्धांत आहे. माझ्या माईनो तुम्हाला फार मोठं केलंय. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. राग येऊ देऊ नका गिरगावच्या बाळ्याचा. गोपीचंदाच्या पत्न्या झोपीतून उठल्यावर पदराला हात लाईत होत्या हो, म्हणून त्याच्यामुळं तुमची किंमत वाढली. सीतेच्या पुढे अंगठी टाकली होती तर पैठणचे मालक म्हणते अंगठीनं तिनं अंगठीत सोनं नाही पाहिलं, अंगठीत राम पाहिले.
आणि अंगठीत, कारण रामाचा स्पर्श झालता अंगठीला, पतीचा स्पर्श झालेली अंगठी, म्हणून ती अंगठी नसून आपले पतीच आहेत. आणि म्हणून त्या अंगठीकडे बघत असताना राम समजिलं आणि हात पदराला गेला. तेचा आचळू सरसावला. होय बघा बापू घरी गेल्यावर तुम्ही, होय बघा. एखादं सांगितलं हे संग राहून मग हीच किती हे कशातलं आहे, मोठा ताण झालाय, मग त्याला सांगावं लागत ते अमक्या अमक्या ठिकाणी बघा. तर ते मानते, ते मोठ्या लोकांसोबत राहिले ना, गुले बाबा असतील, बंडा तात्या असतील, अशा मोठ्या निष्ठावंत वारकऱ्यांसोबत राहिलेली माणसं शक्यतो कळाल्याशिवाय त्याचं समाधान नसतं. विठाला सर्वांग झाकलेला असावा, शास्त्राचा सिद्धांत आहे. असो काय सांगू लागलो, समुद्राला विनंती केली, सागराला, हे अपानपती. असंच तर होतं मग तुमचं, गुंगून जाता तुम्ही. असं नाही गुंगायला पाहिजे. तुम्ही गुंगले की आमचं साथ. मुंग्या गुराळावर गेल्या बरं का, एका एका मुंगीने बर का पायली पायली गहू आणले बर का. मग काय दुसऱ्या दिवशी बायका तुरीची डाळ, मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ, गहू बर का, तांदळाचे टोपले बर का, गिरगाव करायला 80 थैल्या भरल्या बर का भागवताच्या. एक बाई म्हणली, बाई मुंग्या गुराळावर गेल्या, पण एवढे मोठे तांदूळ जमले पुढं काय. लगेच दुसऱ्या दिवशी सांगितलं, मुंगीनं 5-5 किलो गुळाचं ढेकुळ आणलं बर का. एवढं आणत असतात का. पण पूजेच्या दिवशी एक बाई म्हणली, बाई इतक्या मालाचं काय केलं बर का. लगेच भागवतकारानं सांगितलं, हे सगळं टेम्पूट टाकलं गिरगावला नेलं बर का. ती बाई म्हणली, माय मेल्याने हे भागवताच्या बाहेरच सांगितलं, तिला उशिरा कळालं. असं होतं ते गुंगल्या, असं नाही गुंगायचं. गुंगलं की होतं. कधी कधी आमचे बी लय गुंगे आहेत ना. हो, आमच्या मित्र म्हणला, मग भागवत ऐकायला मी गेलो. सकाळचा काला झाला आणि त्याच रस्त्याला भागवत होतो, तर गेला ऐकायला. त्याचे आमचे बकरू महाराजच सोबत होते. म्हणलं चला ऐक, चला म्हणले. म्हणलं ऐकू द्या ना, मित्र आहे माझा, भागवत सांगायला ऐकू द्या. गेलो तर मग मला पाहिल्याबरोबर वरी या म्हणलं. वरी नाही बसतो माणसातच, वरी बसू बसू पिना पडलाय मग म्हणलं, आता बसतो खालीच. मस्त. मग त्या दिवशी चरित्र होतं सुदामदेवाचं. काय सुदामदेव नावाचे ब्राह्मण होते बरं का, आणि काय त्या सुदामदेवाची फजिती होती बरं का. आणि काय सुदामदेवावर पंढरपुरातले मालक द्वारकाधीश कृष्ण परमात्मा प्रसन्न झाले बरं का. आणि गाव सोन्याचं दिलं बरं का. तितक्यात लाईन आली, स्टूरवर टेकलेला पंखा सुरू झाला, त्याच्या वहीचं पान पालथ झालं. आणि लगेच ते म्हणले, आजामेळाची पत्नी आजामेळाला सोडून गेली बरं का. मी म्हणलं, सुमळ्या मार तू काय रे लोकायला असं भागवत सांगू. अशा वह्या घेऊन भागवत सांगितल्या मरते न पुढचे. विठाला ऐके अपांपती तुझ मिरे मिरे करीतो विनंती. एकदा मारुतीराय सुद्धा म्हणले होते बरं असं, रस्ता देण्यासाठी द्यायला नाही समुद्राने. आज समुद्राला विनंती केली, तुमच्यातला राक्षस बाहेर काढा. समुद्र म्हणला अद्याप नाही, उलट भरता आलं, राक्षस जास्त जाकला. कारण याला प्रभू रामचंद्राचा राग होता. ते म्हणला, माझी पोरगी आहे ना हरपिली ना. सीता कोणाची पोरगी होती? समुद्राची. मग माझी पोरगी ज्याला सांभाळता येत नाही त्या जावायला सासराच्या अपाजी तुका. हा तर सिद्धांत ऐक नाही, कळतो की नाही तुम्हाला? कळतो. त्या सासऱ्याला कोणी विचारायला लागले? त्या जावायला कोणी विचारायला? जावा सासरा कसा विचारेल त्याला? प्रभू रामचंद्र म्हणले, ठीक आहे, नवल सांगतोय उदाहरण क्रमांक 2. आणि मग प्रभू रामचंद्र एका साधूकडे गेले. त्या साधूचं नाव होतं महर्षी अगस्ती. आणि अगस्तीला सांगितलं, एक राक्षस नालायक समुद्रात बसलाय, ताण घेऊ नका, तिथूनच हात खुपशीला. ए बस ना खजिने, शांत बस. काय केस तुडा लाग तुला? बस ना शांत.
काय वळवळ करतो तू? तुला बसायचा नाद लय वरी. विठाला कटाळा आला असला जा ऐकून. उगा तुला कशाला ताण देऊ. हो ना, इकडे बस बस. हो ना, इतका वेळ बसला तीच मोठी गोष्ट ही. काही लय मोबाईल हीच काय तू इतका बसला तरी तुला धन्यवाद देतो. इकडे इकून गळून आला असं ना पाहिजे ना बापू. ये इकून ये ये माय ये इकडे उभा राहा. ये विठाला विठाला विठाला. बरे असे काय काय बारकाल लेकर आरतीला जातेत, असे पुढं बसतेत आणि त्याचे बाप तिकडं गांजा उडीतेत. असे काय कायचे भंगिरे बाप आहेत ना. पोरामुळेच काय काय बापायचं चाललंय. विठाला विठाला विठाला. हे लेकर चांगले होणं काळाची गरज आहे. हे जर चांगले झाले ना तर उद्या परमार्थ टिकन. त्याच्यामुळे लेकर चांगले व्हावा. आणि तुम्हाला सांगतो माझ्या माईनं, बाप तर कोणीकडे उपरनं झटकिलं की सुटतो मुंगळ्यावानी. मुंग्या जरा शिस्तीत चलत्यात. मुंगळ्यापेक्षा मुंग्याची रांग सरळ असते. अजून बी ध्यानात ठेवा. बसताना पण कशा बसल्यात मुंग्या. मी यायला नाही म्हणायलो, मुंग्याला म्हणायलो. म्हणून लेकरावर संस्कार करायची ताकद जास्त बायकात असते. लेकरं घडवायची ताकद तुमच्यात आहे माझ्या माईनो. म्हणून तुम्ही चांगली लेकरं घडवा. छत्रपती शिवाजी महाराजांना आईनं घडवलं. महाराणा प्रतापांना आईनं घडवलं. देवी अहिल्याबाई होळकरांना तिच्या आईनं घडवलं, त्या माऊलीनं. म्हणून या भारतातले सगळे ज्योतिर्लिंग तिनं डबल बांधले. अशी मातोश्री जन्माला आली देवी अहिल्याबाई होळकर. ही तुमच्यातल्याच एका माऊलीच्या पोटी जन्माला आली. ती माऊली झाशीची राणी. ढाल छातीशी पुत्र पाठीशी कमरेला तलवार. एक तुमच्यातलीच माऊली होती माझ्या माईनो. अशा पवित्र शुरांना, सात्विकांना जन्म देणार रत्न तुम्ही आहात. नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान. जिस नारी से पैदा हुए भीष्म शुक हनुमान. मान गिरायला पोटात ठेवणाऱ्या तुम्हीच अंजनी माता. शुकाचार्यांना पोटात ठेवणाऱ्या तुम्हीच. काय काय ताकीद महाराज माय. म्हणून लेकरांना संस्कार करत जा. हे काम हाती. हे बा फुलं सगळ्यात झाडायचे लांबून चांगले दिसते. फुलं कोण बेसरामाचं फुल पण मस्त दिसतं, पण चोळलं तोंडाला लावलं की थुत्तर सुजत. धोत्र्याचे फुलं पण असे पांढरे शिपीत दिसते. असे मस्त चोळावा आणि डोळ्याच्या कोरा खाजवा. अशा उतूच्या त्यात कोरा हो गया. हो, आणि तेच गुलाबाचं फुल घेतलं ना असं चोळलं आणि त्याचं पाणी जर डोळ्याला लावले तर ऊन लागलेलं संपून जाते. काय फुलात ताकद आहे. मग कसे फुलं आवडते तुम्हाला? धोत्र्याचे, बेसरामाचे का गुलाबाचे? हा, गुलाबाच्या फुलासारखे लेकर करा. सुमनवाणी शुद्धमती. विठाला अगस्तीने एका घोटात समुद्र पिऊन टाकला. एकाच मने माझा पिता जयाने प्रासिला, म्हणून मी बहुभीते गया साधू कुळाला. लक्ष्मी म्हणते, लक्ष्मीचा बाप, लक्ष्मीचा पिता समुद्र आहे. एका घोटात मथऱ्यान पिऊन टाकला. उघड पारड सोडीला चंद्राकृती बाण आणि संदेश वाजिलं. त्याला मारलं ते राक्षस. समुद्रात लपून बसलो होतो भडवं. ऋषी मुनींना त्रास देऊ लागलं. योग्यांना त्रास देऊ लागलं. तप्यांना त्रास देऊ लागलं. सिद्धांना त्रास देऊ लागलं. नामधारकांना त्रास देऊ लागलं. यज्ञ करणाऱ्यांना त्रास देऊ लागलं. पण हे अगस्तीच्या मदतीनं पंढरपुरातल्या मालकानं 7व्या अवतारात मारलं. आता ते काही पाकिट घेत नव्हते महाराज. अगस्ती महाराज पाकिट घेत नव्हते ना. मग कसा उपकार फेडायचा? म्हणून जेवायला बोलिलं घरी. जेवायला आणि जेवायला बोलिल्यावर काय स्वयंपाक? तळील्या वरल्या एकची पकवानने. ती का गावरान भेंडराच्या सोल्याची आमटी केली असन का तुरीच्या शेंगाचं खळबट केलं असल? काय स्वयंपाक केला असेल सांगा ना तुम्ही. कौशल्य मातेने स्वयंपाक केला आणि महर्षी अगस्ती जेवायला बसले. पाणी फिरवायला पाणीच दिलं नाही. विचारलं प्रभू पाणी? ऐका म्हणे मालक, तुम्ही एका घोटात एक समुद्र प्याला. समुद्र किती आहेत? 7. आणि 7 समुद्र प्याल्यावर तुमची ताण 7च घोट आहेत. आणि मग 7 घोटात तुमची ताण जाती का? म्हणून मी बंदिस्त आहे.
बोलीला वाल्मिक, मग या अवतारात मला दुसरं पाणी द्यायची माझी ताकद नाही असं वाल्मिकानं लिहिले, तसं मला वागावं लागतंय. तुम्ही या अवतारात जेवण करा आणि पुढच्या अवतारात पाणी पाजतो. म्हणून 7व्या अवतारात जीव घातलं, पाणी दिलं नाही, नवल नाही, कवडीचं नवल नाही. म्हाताराला लाड होतं, ते म्हातारं का मंदिरात पते खेळणार होतं का, मंदिरात तांबाखू पाहून थुकणार होतं का, ते म्हातारं दुसऱ्याच्या सोयरीकी मोडणार होतं. काही काय म्हाताऱ्याला ना बापा बापा बापा. गावात सतरंजा जमा केल्या, गाद्या जमा केल्या. आता कोणाची ते सोयरीका असल्या इतक्या गाद्या नसतात ना. मग त्या गाद्या जमा केल्या, सतरंजा जमा केल्या, बेडशीट जमा केले, तके जमा केले. विचारलं काय रे, ते म्हातार संडासचं डबकं हातात, काठी गिठी. काय रे काय, काय नाही म्हणे, अमक्याच्या पोराला पाहुणे पाहिले याची तर, आणि त्याचं अंधारात जमलेले, आणि काय नाही ते आज काय नाही सुपारीच फुटणार आहे. बर 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 बर, ते पोरीला हो ते काय असेल ते. बर बर काय हुंडा द्याला रे, 35 लाख आले तर. यानं मागितले होते का, नाही नाही त्या मनन दिले, आणि 40 तोळे सोनं दिले. बापा बापा बापा, म्हाताऱ्याची कायमची संडास गेली. आणि गावात जिकून गाड्या येतात का, आपल्याकडून लाल मातीला येतात ना फकरू महाराज वरून. तुम्हाला माहिती आहे ना रामजी काळे महाराज, माहिती आहे करोलीकर तुमची तर सासरवाडीची, तुम्हाला माहित असं हाय उतारते असं. लाल माती पशी ते वरी गेलं डबं घेऊन, आणि तिकून गाड्या आल्या. राम राम, डबं पडलं खाली. असे दोन्ही हात केले होते, पडन खाली. म्हणले राम 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 राम. काय कुठे काय नाही म्हणले, गमथडीचे येत आम्ही. बर 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 बर, काय काय बर बर. याच्यात पोरीचा बाप कोणता आहे, तर ते पोरीचा बाप जीपच्या माग फालक्यावर बसलेलं होतं. आणि फुगीर सोसायटीची भावकी कॅबिन मध्ये, तांब्यात इस्तू टाकून टोपीच्या घड्या करणार, ते तिकडं पुढं कॅबिन मध्ये. आणि ते पोरीचं बाप माग होतं फालक्यावर बसलेलं जीपच्या. जागा नव्हती, चट भावकी कोचली मधात, आणि ते तिथं बसलेलं होतं. बर बर बर, पोरीचे बाप तुम्ही आहेत का, चुलता हे, बर बर. काय हुंडा द्याला, काही नाही म्हणले, आम्हाला पाहुण्याने मागितलं नाही, तुमच्या गावचे चांगले माणसं आहेत, आम्ही मनानच 35 लाख देऊ. कायद्याच्या चौकटीत हुंडा बसत नाही ना, कायद्याच्या चौकटीत हुंडा मागणं गुन्हा आहे हो. आणि मग म्हणले हे 35 लाख द्याला, आणि 40 तोळे सोनं देऊ. पोरग एकटंच, हे जमीन लय मोठी आहे, आणि पोरीला पोरगच समजित होत. हे पोरग झालं असतं तर जमिनीचे 2 तुकडे झाले असते. मग काय त्याच्यामुळं 30-35 लाख हुंडा द्याला, आणि 40 तोळे सोनं दिलं. तर हे म्हणलं काय पाहून दिलं बाबा. ते म्हणले काय म्हणजे, हा आपण कशाला बोलावं, देवाला डोळे माणसं आंधळे. गेल्या जिपा वापस, गेल्या जिपा वापस. असे काही सोयरीक मोडे पण डंगर हो, यायचे तारानं पाय बांधून पुरात टाका. माणसाने नाही टाकले तरी यम टाकतोच त्याचे पाय बांधून. असे काय पते खेळतीन, गुटखे खातीन, तंबाखू खातीन हो, काय कोणाला त्रास देतील, काय येड्यावानी काम. शिस्तीत राहिलं पाहिजे. ज्या म्हाताऱ्याच्या पुढून जर सून जाताना पदर घेत असेल, मग काढवतं पदरायचं. सासऱ्याच्या पुढून सून पदर घेऊन जात असेल तर सासऱ्यानं बैठकीत मुकाट्या मेलं पाहिजे. तर सून सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू देत नाही, तरी सासरा ती स्वयंपाक करताना चुलीला पाय लावून शकतो. हिनं पेटलेली धिलपी त्याच्या तोंडात हातुड्यान ठोकली पाहिजे, हातुड्यान ठोकली पाहिजे. भंगिऱ्या कुठला हा, ती तुया पुढून जाताना पदर पडू देत नाही, भाकरी करताना चुलीला पाय लावी, तू हाणायला पाहिजे तुला बेताच्या काठीनं. विठाला आचारसंहिता आहे, मर्यादा सांभाळली पाहिजे. आपण ते पोरा येऊन चाललो होतो तंबाखूचं घरानं, जाऊ द्या. घरी जेवायला बोलिलं, म्हणले पुढच्या अवतारात पाणी पाहिजे. मथारले आगाव होत ते. अहो ते काम सेवा करणारी देवाची सेवक होती ती. ते काय सामान्य महर्षी अगस्ती म्हणजे साधी गोष्ट आहे, काय योग्यता असेल या लोकांची. त्या अगस्तीच्या पत्नीनं 3.5 घंटे सूर्य असा मुठीत दाबला होता, मुठीत जाऊच दिला नव्हता. मथार उठून आंघोळ करून संध्या उठतर. इतकी ताकद पत्नीत होती. तिचं नाव होतं लोपामुद्रा.
या म्हाताऱ्याच्या पत्नीच्या पंढरपुरातला मालक 9 बाऱ्या पाया पडला होता. 9 बाऱ्या इतका अधिकार होता बाईचा त्या. आणि काय ते म्हातार पा बरं म्हणे रामचंद्र पुढच्या अवतारात नक्की पाचतो म्हणे, काय काळजीच करू नका. नवला आता ऐका. आणि पुढच्या अवतारात पंढरपुरातल्या मालकाने इंद्राची पूजा न करता गोवर्धनाची पूजा केली. आणि गोवर्धनाची पूजा केल्यावर राजाला राग आला. तो राजा म्हणजे इंद्र. त्याच्या एकट्याच्याच गाडीला 222 दिवे होते. आपल्याकडे मंत्र्याला किती दिवे असते? एक. त्याच्या एकट्याच्या गाडीला 222 दिवे. केवढा मोठा मंत्री, त्याला कमी राग आला असेल का? आणि त्यानं प्रमाथी नावाचा वरून पाठीला आणि म्हणले पारा अवकाळी पाऊस. आपल्याकडे गारा नाही पडल्या है का नाही? आपल्यावर कृपा आहे पंढरपुरातल्या मालकाची. आपण जगताप काकाकडे गेलो बापू, तर नैताळ्यापासून निफाड तर 18 ते 19 किलोमीटर पर्यंत द्राक्षाला पान राहिलं नाही. एका शेतकऱ्याचं 20, 25, 40, 1 कोटी रुपयाचं नुकसान, लाख रुपयाचं, कोट्यवधी रुपयाचं नुकसान. किती शेतकऱ्याचं नुकसान बघा ना. त्या गारा पडल्यावर किती नुकसान. हो, आळंदीच्या वारीला उद्या जा. आपल्याला वारी पुरत्या तुरी दिल्यात देवानं. हो, कालचा पाऊस नसता पडला ना, नसत्या कडकान्या अडकान्या. पप्याची माय भरडून तुरीच्या डाळीला तेल लावू बेजार, तरी त्या तुरीचे थुत्र असे छिद्र पडलेलेच. त्याला अडकान्या म्हणते आहे का नाही? मी काय बाई नाही, पण मला कळतं. मला वाचवायचा ना देन, मी शेतकऱ्याचं लेकरू आहे, त्याच्याकरता मला कळतंय. सारं कळकच झालं तुरीत. तो बऱ्यापैकी अशा बोक्यावानी तुरी होणार आहेत आता. त्याच्यातल्या 2 टोपले इकून जाणं आळंदीला. काय होतं, एक माणूस पाठवा ज्ञानोबारायच्या दर्शनाला. आपल्याला चांगला पाऊस पाडाय, नाही तर आपल्या ज्वाऱ्या येत नव्हत्या. आपल्याला काय नव्हतं, आपल्या गव्हाचा मेळ नव्हता वाजत. गव्हाचं पाणी बरोबर 3 आठवड्यापुरतं धकिलं मालकानं. कशावर दाखवायचं होतं? कृपा आहे आपल्यावर, कृपा. अवकाळी पाऊस पाडा, सगळं मातीत जाते. अब्जावधी रुपयाचे कांदे मातीत गेले काही शेतकऱ्याचे. मला वाटतंय ज्या शेतकऱ्याचं खरं नुकसान झालं, आदरणीय, विद्यमान, पवित्र, सात्विक, सदाचारी, कुशल, कर्तव्यदक्ष अशा विद्यमान सरकारने ज्यांचं शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या शेतकऱ्याला बऱ्यापैकी निधी द्यावा अशी पवित्र सरकारला गिरगावकरांची हात जोडून विनंती. कारण शेतकरी राजा लय गरीब राजा असतो. ज्याचं दुकान उघड्याव त्याचं नाव शेतकरी राजा. ज्याचं दुकान झाकलेलं नाही, उघडं दुकान, त्याचं नाव शेतकरी राजा. त्या गारीहून सांगतोय. प्रमाथी नावाचा वरून पाठीला आणि अवकाळी पाऊस पाडला. शिळा वर्षल्या धारी मेघ जो कडाडीला, शिळा वर्षल्या धारी रक्षिले गोकुळवो नखी दरी लागे रे. निर्भय लोकपाळ अवतरले हारी. जय देवा कृष्ण नाता राई रुक्मिणी कांता. आरती ओ वाळीन तुम्हा देव आनंद वाटतं. प्रमाण मुद्दे सुद्धा दिले की समजायचं कीर्तनकार रस्त्यानं चाललाय. नाही तर मग काय, कानी झालेली गाडी बैल रस्त्यानं चाकपवळीहून काय मिळणार. प्रमाण मुद्दे सुद्धा पाहिजे. असंच कृष्णाचं चरित्र सांगू लागलो. ते एकदा भगवान गोपीच्या घरी गेले आणि वापस आले. तर मग विचारलं कृष्णा काऊन वापस आला असतं? काय म्हणले, गोपी घरीच नव्हती. तर लगेच म्हणला गवळणीच्या घरी गेलो, गवळण नव्हती घरी. लगेच म्हणलं हो, फोन नव्हता का गवळणीला? तर फोन लावून जाचन सुमळ्या. काही प्रमाण नसले पाहिजे, असे प्रमाण असावा. वैकुंठवासी नथुराम बाबा केळकर म्हणायचे, कोटीची नोटे विठाला विठाला. राग आला आणि इंद्रानं हत्तीच्या सोंडेसारख्या धारा पाऊस पाडला. शिळा वर्षल्या धारी एवढा पाऊस पाडला. आणि मग गवळ्याने सांगितलं कन्हैया आपण मरतो, काय काळजी करू नका, लावा काठ्या. आणि मग
येणे गिरी गोवर्धन उचलिला उचलला, नखी धरिला गिरी धरलं. आणि पाऊस सुरू झाला. पाणी किती वाहत असेल माहितीये? 14 समुद्र इतकं. समुद्र किती येतं? 7. 14 समुद्र इतकं पाणी वाहतंय. वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे सुरजखेडकर. 14 समुद्र इतकं पाणी वाहत होतं. आणि भगवंतान शेषाला सांगितलं, बाकी सरपाल सांगितलं, वासुकीला सांगितलं, व्याळाला सांगितलं, ददोंशुकाला सांगितलं, ए लवकर कोणीतरी या. त्याच्यातला एक जण आला आणि त्याचं आळ केलं आणि सगळं पाणी एका जागेवर घेतलं. 7 दिवस आणि 7 रात्र पाणी चाललंय. 14 समुद्रा इतकं. मागच्या अवतारातलं कर्ज होतं. महात्म्याला बोलिलं, गुरुवारी अगस्ती या, पाण्याची सोय झाली. आणि मग अगस्तीनं तोंड लावलं. 7 रात्रा 7 दिवस पाणी पिलं, पोट भरलं आणि चुटकी वाजली. इंद्राला सांगितलं, इंद्रा हे वळवळ करू नको, तो वर्षभर जरी पाऊस पाडला तर हे भिजत नाही, तू याच्या नको नादी लागू. मग इंद्र खाली आला आणि कामधेनू नावाची गाय आणली. देवावर कामधेनू गायीच्या दुधाचा 2दा अभिषेक केला. एकदा ब्रह्मदेवानं केला आणि एकदा इंद्रानं केला. म्हणून देवाला गोविंद नाव पडलं. कल्पना करा, 7व्या अवतारात ज्या साधून काम केलं त्याला जेव घातलं हो, पण पाणी नाही पाजलं. आणि हे पाणी पुढच्या अवतारात अवकाळी पाऊस पाडून पाजलं. म्हणून काळे महाराज म्हणा, महाराज नवल केवडे केवडे. गावकरी मंडळी 1 वाजून गेला राजो. सांगा ना बंद कर गिरगावकर म्हणून. तू मोठा झाल्यावर लग्न करणार ना? काय गोड हस तू. गुदगुल्यात झाल्या लग्न करीन म्हणल्या, आहे का नाही? भेटन तुला, कीर्तनात शब्द दिलाय, भेटन बायको तुला, ताण घेऊ नको. लग्न करशील ना? पण हो हो म्हणलं. कॅमेऱ्यावाले फिरवार त्याच्याकडे. बर एका डोळ्यानं पोरगी आंधळी असल्यावर करशील का? पहा कसा उचले आहेत. हो, तिच्या बापान 40 एकर जमीन दिल्यावर हो, मग तिचा संडासचा तांब्या पण तूच घेशील नाही का? काय पोरग हुशार रे लखने. आम्ही हुशार नव्हतो आमच्या लग्नाच्या टायमाला. करोलीकर तुम्हाला म्हणायचं, आता संधी देतो. हे पोरग सावळी पोरगी करीत नाही म्हणलं, एका डोळ्यानं अंध पोरगी करीत नाही म्हणलं, बापान 40 एकर रान दिल्यावर करतो म्हणलं. बरं पाल तुम्ही होते की नाही साक्षीला? पंढरपुरातल्या मालकानं इतीत केसाची पोरगी केली, साऱ्या अंगाला इतीत केस आणि 1.5 इती नख होते. आस्वलीन केली, आस्वलीन. नवल नाही का? नवल